श्रोतेहो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. कार्यक्रमात आज जाणून घेणार आहोत प्राचीन भारताच्या भाषा समृद्धी आणि लिपी समृद्धीविषयी. आणि त्यासाठी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय ज्येष्ठ विदुषी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागाच्या भूतपूर्व विभाग प्रमुख डॉक्टर सरोजा भाटे यांना. बाई नमस्कार. नमस्कार. मला सुरुवातीला प्रश्न असा विचारायचा आहे की भाषा म्हणजे दोन व्यक्तींमधल्या संवादाचे एक माध्यम असं आपण समजतो, पण जेव्हा भाषाच नव्हती तेव्हा मग हा संवाद कसा चालत होता? म्हणजे तुझा प्रश्न प्रागैतिहासिक भाषेच्या संदर्भातला आहे. म्हणजे प्रागैतिहासिक काळामध्ये एक आदिमानव दुसऱ्या आदिमानवाशी कसा संवाद साधत होता. आता एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की आपण जेव्हा प्रागैतिहासिक काळामध्ये जातो त्यावेळेला त्याच्या संबंधीचे आपल्या हातात उपलब्ध पुरावे काहीही नसतात आणि त्यामुळे आपल्याला फक्त अंदाज करावा लागतो. आणि तशा प्रकारचे अनेक अंदाज अनेक भाषाशास्त्रज्ञांनी केलेले आहेत. तर त्याचा मी तुला थोडक्यात गोषवारा इथे सांगते. भाषाशास्त्रज्ञांच्या मते साधारण 1.5 लाख वर्षांपूर्वीपासून भाषा अस्तित्वात आहेच. म्हणजे आता आपण जे सांगणार आहोत ते त्यापूर्वी ही भाषा कशी होती असं म्हणता येईल. आता जरी त्यांनी 1.5 लाख वर्ष सांगितली तरी प्रत्यक्षात आपल्याला पुरावे आढळतात ते 10,000 वर्षांपूर्वीपासूनचे मिळतात. म्हणजे आपण क्षणभर असं समजू की 10,000 वर्षांपूर्वी माणसं एकमेकांशी संवाद कसा साधत होती. तर याचा अंदाज आपणही करू शकतो. तसाच भाषाशास्त्रज्ञांनी केला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला एखादा आदिमानव दुसऱ्या आदिमानवाशी बोलू इच्छित होता त्यावेळेला 2 प्रकारे त्याला बोलता येणं शक्य होतं. एक म्हणजे ध्वनींच्या सहाय्यानं आणि दुसरं म्हणजे त्याच्या देहबोलीच्या मदतीनं. आणि त्याखेरीज तसं करूनही जर कळलं नाही तर मग ते रेखाटनं करून चित्र काढून असं त्यांना कळवण्याचा ते प्रयत्न करत असत. मग इतक्या म्हणजे प्राथमिक स्तरावरची जी भाषा तेव्हा होती, भाषा म्हणावी किंवा संवादाचं माध्यम, तिथपासून ते अतिशय समृद्ध व्याकरणदृष्ट्या परिपूर्ण अशी जी भाषा, विशेषतः संस्कृत भाषा, इथपर्यंतचा हा प्रवास आपल्या प्राचीन भारतात कसा कसा होत गेला? आता भाषेचा प्रवास हा कुठल्याही देशापुरता मर्यादित नसतो. आणि तसं म्हणशील तर तू प्राचीन भारतामध्ये भाषा कुठून आली यासंबंधी एकमत नाही. पण मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे प्रामुख्यानं भाषेचा उगम हा ध्वनींच्या मार्फत आशय व्यक्त करण्यामध्ये झाला. आणि पुढे मग अनेक पिढ्यांनी पूर्वजांनी जे काही ध्वनी उच्चारले त्यांचं अनुकरण करत कम्युनिकेशन संवाद साधायला सुरुवात केली. अनुकरण करत करत त्यांना लक्षात आलं की नाही, 2 ध्वनी अर्थ व्यक्त करू शकतात किंवा एकच ध्वनी अनेक अर्थ व्यक्त करू शकतो. तर तिथे काहीतरी बदल करायची गरज आहे. म्हणजे सुधारणा ही जी 2 तत्व ऐतिहासिकांनी सांगितलेली आहेत की एक अनुकरण आणि दुसरं सुधारणा. तेव्हा असं करत 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 त्यांनी भाषा विकसित केली. या 2 गोष्टींच्या बद्दल वेगवेगळ्या परंपरांच्या मध्ये वेगवेगळी मत आहेत. म्हणजे इस्लामचं एक मत आहे, ख्रिश्चनांचं वेगळंच मत आहे, हिब्रू लोकांचं आणखीनच वेगळं मत आहे. तसं आपल्याकडे सुद्धा ऋग्वेदात भाषेच्या संबंधी खूप उल्लेख आहेत. म्हणजे ऋग्वेदात तर किंवा एकूण वैदिक वाङ्मयामध्ये भाषेविषयी शेकडो शब्द वेगळे वेगळे आहेत. पर्याय म्हणजे एखाद्या घटनेला इतके पर्याय असणं याचा अर्थ त्या घटनेकडे ते लोक किती कुतूहलाने पाहत होते असं आपल्याला म्हणता येईल. तर ऋग्वेदामध्ये तर आपल्याला म्हणजे एकूणच प्रत्येक घटनेचा उगम हा दैवी सांगण्याची आपल्याकडे संस्कृतीत पद्धत आहे. तसं भाषेचा उगमही दैवी मानलाय. पण तिथे न थांबता त्यांनी भाषेलाच मुळी देवत्व बहाल केलंय. म्हणजे वेदात तू म्हणशील तर वाग्देवीच भेटते तुम्हाला. आणि ती नुसती वाग्देवी नाहीये, तर तिला एक सूक्त बहाल केलेलं आहे. वागामृणीय सूक्त हे एक प्रसिद्ध सूक्त आहे वेदातलं. ती वाणी जी आहे ती अमृणी ऋषींची कन्या मानली आहे. आता हे सगळं काय आहे, हे पौराणिक संदर्भ आहेत. म्हणजे हे आपल्याला ऐतिहासिक निकषाने यांच्याकडे बघायचं नाही. बरोबर. मला एकच सांगायचं की त्या काळच्या ऋषींची किंवा विचारवंतांची भाषेकडे पाहण्याची काय दृष्टी होती हे या अनेक संदर्भावरून आपल्याला कळतं. तर या वागामृणीय सूक्तामध्ये ती भाषा स्वतःच्या किंवा वाणी स्वतःच्या मोठेपणाबद्दल आपणच सांगते की मी या संपूर्ण जगामध्ये वायूप्रमाणे संचार करते. आणि ते खरंच आहे. म्हणजे भाषेचा त्यांना हा झालेला जो साक्षात्कार आहे की भाषा सर्वत्र संचारी असते, तो त्यांनी तिच्या मुखातून तो वदवला किंवा आपल्यापर्यंत तो पोचवला असं आहे. तर अशा तऱ्हेनं तिचं दैवी स्वरूप तर सांगितलंच आहे. पण मगाशी तू म्हणालीस की ती कशी बनत गेली,
तर त्याचं सुद्धा एक छान ऋग्वेदामध्ये वर्णन एका मंत्रामध्ये सापडतं. सक्तुमिव तितौना पुनंतः यत्र धीरा मनसा वाचमक्रत अत्रा सखाया सख्यानी जानते भद्रैषाम वाची निहिता अधिलक्ष्मी. म्हणजे सुपात घेऊन दाणे पाखडावेत आणि त्यातलं सगळं तूस कस्पट आहे ते काढून टाकावं, किंवा चाळणीत आपण एखादं धान्य चाळतो त्याप्रमाणे ते चाळावं. तसे त्यांनी सगळे शब्द सुपात किंवा चाळणीत टाकले, ते चाळले आणि मग त्याच्यावरती त्यांनी संस्कार केले आणि असे संस्कार आपल्या वाणीवर करून त्यांनी आपली वाणी शुद्ध केली. अशी वाणी जे बोलतात त्यांच्या जिभेवरती लक्ष्मी वास करते. अशा आशयाचं ही जी प्रार्थना किंवा मंत्र आहे याच्यावरून सुद्धा आपल्याला कळतं की वाणी घडवण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले. त्यांना वाणी ही प्रामुख्यानं मंत्रांसाठी, देवांच्या प्रार्थनांसाठी वापरायची होती आणि त्यामुळे त्यांना एक ध्यास असा होता की देवांना आपण जे देऊ ते परिपूर्ण असलं पाहिजे, ते उत्तमातलं उत्तम असलं पाहिजे, त्याच्यात जरासाही दोष असता कामा नये. आणि म्हणून त्यांनी एखाद्या शिल्पकाराने कारून कोरून तासून असं शिल्प करावं, त्याला अशी छान झळाळी द्यावी. तसं त्यांनी भाषेच्या बाबतीत केलं आणि अशा क्रमाक्रमानं केलेल्या प्रक्रियेमधून संस्कृत भाषा विकसित झाली. ह्याच्यावरनं आता असं लक्षात आलंय माझ्या की इतका विचार वैदिक काळापासून आपल्याला भाषेविषयी केलेला दिसतो किंवा त्याच्या उच्चारणाविषयी किंवा सर्वच बाबतीत. मग अशा वेळेला असं वाटतं की जसजसा संस्कृतीचा विकास होत गेला त्याच्या मागे भाषा ही सुद्धा कदाचित मूळ प्रेरणा असू शकेल त्या ऋषींची, मुनींची किंवा त्या काळातल्या विद्वानांची, नाही का? शंकाच नाही, प्रेरणाच नव्हे केवळ, तर भाषा हा प्राणच होता त्यांचा. म्हणजे मी असं म्हणेन की संस्कृती आणि भाषा यांचं नातं हे नदी आणि पाण्यासारखं आहे. म्हणजे जसं नदीला पाण्याशिवाय अस्तित्व नाही तसं संस्कृतीला भाषेशिवाय अस्तित्व नाही. आणि जसं नदीला घाट असतात, त्या घाटातून जेव्हा पाणी वाहत नाही त्यावेळेला ते दिशाहीन असतं, ते अर्थहीनही असतं, कारण पाणी कुठेतरी पसरलं तर त्याचं काहीही प्रयोजन ते साधू शकत नाही. तसं संस्कृतीच्या त्याचे जे घाट बांधलेले आहेत वेळोवेळी तत्वचिंतकांनी, त्या घाटामधून वाहणारी ही जी भाषा आहे ती भाषा अशा तऱ्हेनं तिला विशिष्ट दिशा मिळाली आणि ती व्यवस्थित आजच्या काळामध्ये जवळजवळ गेली 10,000 वर्ष जी काय संस्कृतीचं वहर झालंय ते या भाषेच्या मार्फत झालेलं आहे. इतकं ते घनिष्ठ नातं आहे. दुसरी गोष्ट अशी की संस्कृतीच्या सगळ्याच अंगांना जोडणारं भाषा हे सूत्र आहे. आपल्याला काय वाटतं की भाषा हे वाङ्मयाचं, काव्यांचं, शास्त्रांचं वगैरे माध्यम आहे. तसं नाही आहे. कुठलंही शिल्प घ्या, गणितासारखं शास्त्र घ्या, नृत्यासारखी कला घ्या किंवा पाणिनीच्या व्याकरणासारखं व्याकरण घ्या किंवा आणखीन कुठलंही संस्कृतीचं अंग तू सांग, स्थापत्य घ्या, या सर्वच कलांचा, शास्त्रांचा जो विकास झाला त्या विकासासाठी भाषा अत्यावश्यक माध्यम होती. कारण तो विकास हा सगळा ज्ञानावरती आणि चिंतनावर आधारित आहे. आणि ज्ञानाच्या पायऱ्या ज्या उपनिषदामध्ये सांगितलेल्या आहेत त्या श्रवण, मनन, चिंतन आणि मग निधिध्यासन. खरे. त्यामुळे हे सर्व जे काही करायचं असेल तर त्यासाठी भाषा पाहिजे. एका माणसाला जे वाटतं ते दुसऱ्याला सांगण्यासाठी त्याला भाषेची नितांत आवश्यकता, आणि हे सर्व त्याने जेव्हा सूत्ररूपाने मांडलं, लोकांच्या पर्यंत पोचवलं, तेव्हा त्यातून पुढे मग शिल्प संस्कृती आणखीन विकसित झाली किंवा गणित हे शास्त्र आणखीन विकसित झालं. आणि मुळात संस्कृती हीच मुळी ज्ञानाधिष्ठित आहे आणि ज्ञान हे भाषेवरती आधारित आहे. तुला आठवत असेल तर भर्तृहरीचा एक श्लोक आहे, तो शब्दाचं महत्व असं सांगतो की न सोस्ति प्रत्ययो लोके यश शब्दानुगमादृते. म्हणजे जगामध्ये एकही ज्ञान असं नाही की जे शब्दाशिवाय राहू शकेल. अर्थात एक ज्ञान आहे ते त्यानेही सांगितलंय, ते म्हणजे निर्विकल्प ज्ञान. योग्यांना होणारं जे ज्ञान असतं ते शब्दातीत असतं, त्याला कुठेच तिथे माध्यमच काही नसतं. आता भारतीय संस्कृतीबद्दल आपण जर बोललो तर ह्या संस्कृतीच्या पाऊलखुणा कोणकोणत्या भाषांमध्ये आढळतात? भाषा वैभव हेच मुळे आपल्या भारतीय संस्कृतीचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि हे वैभव आपल्याला आजही दिसतं. अगदी अलीकडे एका भाषा विशारदांनी भारतातल्या भाषांची जी गणना केली त्या गणनेनुसार आज भारतामध्ये 740 भाषा बोलल्या जातात. म्हणजे आपल्याला त्या शासकीय गणनेच्या 22 भाषा आपण बाजूला ठेवू, पण ह्या बोलींसकट अशा भाषा आहेत. काही किलोमीटरनी भाषा बदलते, 12 मैलांवर भाषा बदलते ही जी म्हण आहे ना ती अगदी पूर्णपणे सार्थ आहे या संदर्भामध्ये. तर हा जो भाषा वैभवाचा हा जो विशेष आहे ना त्याचा मूल स्रोत
अगदी पाऊल खुणांच्या पर्यंत नेता येतो. आता आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रारंभ साधारणपणे वेदकाळापासून झाला असं आपण मानतो. हो. तर त्या काळापासून त्या काळातल्या संस्कृतीच्या पाऊल खुणा म्हणून ज्या भाषांकडे पाहता येईल त्या भाषा म्हणजे संस्कृत आणि प्राकृत. आता प्राकृत हे एकच नाव असलं तरी प्राकृत ह्या अनेक भाषा आहेत, अनेक भाषांचा तो गट आहे किंवा ते संकुल आहे. आता ह्या किती भाषा हे सांगणं कठीण आहे. आता तू म्हणालीस जसं 12 मैलांवर भाषा बदलते, तर तसं एक छोटंसं उदाहरण सांगते तुला. एका जैन ग्रंथामध्ये अशी कथा आहे की एका बाजारामध्ये माणसं गोळा झाली आहेत आणि बाजारात व्यवहार सगळे चालले आहेत. तर एक बघा तिथे माणूस उभा आहे आणि तो त्यांची भाषा ऐकतोय आणि ऐकता ऐकता त्याच्या लक्षात येतं की 18 भाषा बोलणारी माणसं त्याला तिथे भेटतात. म्हणजे इतक्या सहजपणे, साधारणपणे मला वाटतं की 7व्या-8व्या शतकातला तो ग्रंथ असेल. त्या काळात सुद्धा बाजारामध्ये 18 भाषा माणसं, जर म्हणजे आपण 18 पगड जाती म्हणतो तशा 18 भाषा बोलणारी माणसं त्याला तिथे दिसतात. जसं संस्कृत आणि प्राकृतच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की अगदी वेदकाळापासून संस्कृत आणि प्राकृत आहेत. वेदकाळामध्ये जर आपण डोकावलं ना तर ह्या जुळ्या बहिणी आहेत. अच्छा. अगदी सख्या जुळ्या बहिणी. इतकं त्यांच्यामध्ये साम्य आहे की फार काही फरक केला की संस्कृतमधून तुम्हाला प्राकृतमध्ये जाता येतं, प्राकृतमधून संस्कृतमध्ये जाता येतं. इतकं त्यांचं जवळचं नातं आहे. या 2 भाषांच्या खेरीज गौतम बुद्धांनी जो उपदेश प्राकृतांना किंवा सर्वसामान्य लोकांना केला तो त्यांनी त्यांच्या बोलीमध्ये केला. अच्छा. आणि त्याचा एक आग्रह असा होता, त्याच्या शिष्यांना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही लोकांना उपदेश करत असताना नेहमी त्यांच्या भाषेत करा. हा कदाचित संस्कृतला उद्देशूनही त्यांनी घेतलेला एक प्रकारचा आपण असं म्हणूया की स्टँड असेल की संस्कृत लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही, तर तुम्ही असं करू नका. तर त्याचा आदेश पाळून नंतर बौद्ध अनुयायांनी त्यांची एक स्वतंत्र भाषा केवळ बुद्धवचनं संकलित करण्यासाठी निर्माण केली आणि ती पाली. तर पाली ही बोलीभाषा नाही, जरी तिच्या आधारभूत अनेक प्राकृत भाषा होत्या, त्या सगळ्या एकत्र करून सर्वसामान्यांना समजेल, बुद्धाचा उपदेश त्यांच्यापर्यंत पोचेल अशा पद्धतीनं त्यांनी ती भाषा विकसित केली. आणि मग ती पाली म्हणून आपण असं म्हणू शकतो की संस्कृत, पाली आणि प्राकृत. आणि गंमत म्हणजे या सगळ्या भाषा एका वेळी एकत्र नांदत होत्या, बहिणीसारख्या नांदत होत्या. मी म्हटलं तसं की वेद हे संस्कृतचे आद्य ग्रंथ मानले जातात, पण वेदामध्ये संस्कृत बरोबर प्राकृत भाषेची पण रूपं सापडतात. म्हणजे अनेक प्राकृत बोली आणि संस्कृत यांची मिसळ होऊन ती भाषा बनलेली असावी, इतकं त्यांचं नातं जवळचं, घनिष्ठ आणि एकमेकींना पूरक असं आपण म्हणू अशा स्वरूपाचं होतं. खूपदा या ठिकाणी गैरसमज असा होतो की आधी संस्कृत होतं मग प्राकृत होतं. आता तुमच्या बोलण्यातनं हे इतकं छान तुम्ही सांगितलं की त्या दोघी सख्या बहिणींसारख्या ह्या भाषा सगळ्या एकत्र नांदत होत्या, जुळ्या बहिणींसारख्या. काळी तर जुळ्याच. हो. पण मग ह्या प्राकृत ज्या वेगवेगळ्या बोलीभाषा होत्या यांच्यामध्ये काही प्रादेशिकता होती का, किंवा ठराविक प्रांतात ही प्राकृत? हो, नाही होते ना. म्हणजे मी तुला तेच म्हटलं मगाशी की भौगोलिक काही मर्यादा आणि गरजा याच्या पोटी जे असे समाजगट निर्माण झाले त्यांनी मग आपापसात त्या भाषा बोलायला सुरुवात केली. म्हणून तर नंतर तुला असं दिसेल की भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये ज्या 7 बोलीभाषांचा उल्लेख, त्याला देशभाषा असं तो म्हणतो, उल्लेख आहे. त्या प्रांतांचीच नावं आहेत त्यांना. शौरसेनी, मागधी, अवंती, प्राच्या अशीच नावं आहेत. महाराष्ट्री हे सुद्धा प्राकृतच एक नाव आहे. एक काळ असा होता की ही जी नावं त्यांना दिली गेली ती नावं त्या त्या भागांवरून, त्या त्या काय म्हणायचं त्याला प्रदेशावरून अशी ती दिली गेली. मला मगाशी जे सांगायचं होतं संस्कृत आणि प्राकृतच्या संबंधाबद्दल, तर त्याचे मी तुला फक्त त्यांच्या जुळ्या बहिणींच्या नात्याबद्दल सांगितलं. पण पुढे जी काही गंमत झाली इतिहासामध्ये तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. नंतर असं झालंय एका विशिष्ट काळी, आणि ते साधारण ज्या वेळेला व्याकरण रचली गेली ह्या भाषांची त्यावेळेला ती अर्थातच संस्कृतवरून प्राकृतची व्याकरण बेतली गेली, कारण पाणिनीचं आद्य व्याकरण उपलब्ध होतं आणि ते आदर्श नमुनेदार व्याकरण होतं म्हणून. पण मग ती व्याकरण रचताना मात्र तू मगाशी म्हणालीस असं आधी कोणची याबद्दल मग वाद सुरू झाला. आणि मग त्यांनी काय केलं, प्राकृत आणि संस्कृत या शब्दांची व्याख्याच मुळी बदलायला लागले ते. आणि त्यांनी काय केलं की प्राकृत याचा अर्थ प्रकृती म्हणजे संस्कृत, अच्छा, आणि प्रकृतीपासून जन्माला आलेलं म्हणजे संस्कृतोद्भव अशी प्राकृत.
असं एक नातं झालं. म्हणजे जननी संस्कृत आणि तिचं अपत्य प्राकृत. या उलट प्रकृतीपासून म्हणजे मूलस्रोतापासूनच थेट जन्मलेली म्हणून प्राकृत आणि तिच्यावर संस्कार करत करत घडवलेली ती संस्कृत असं मानणारा दुसरा पक्ष. आणि यामधून काय झालं की मग हळूहळू हा वाद वाढत वाढत मग त्याच्यामध्ये उच्च नीच भाव आला, भेदभाव यायला लागले. आणि मग याच दरम्यान भरताने त्या 7 भाषा सांगितल्या. तर त्या भाषांनी असा एक चमत्कार घडवून आणला भरताच्या नाट्यशास्त्रानं, की जो आपण आता पाहणार आहोत वाङ्मयाचा जेव्हा आढावा होतो तेव्हा, की एकाच वेळेला संस्कृत नाटकामध्ये अनेक प्राकृत भाषा पण बोलल्या जाऊ लागल्या. आता उदाहरण सांगायचं तुला तर मृच्छकटिकासारखं नाटक आहे, तर त्यामध्ये एक संस्कृत भाषा आणि तिच्या जोडीला 15 प्राकृत भाषा आहेत. म्हणजे वेगवेगळी पात्र वेगवेगळ्या भाषा बोलतात. शाकुंतलामध्ये तर 31 भाषा बोलणारी पात्र आहेत वेगळ्या वेगळ्या. तर अशा तऱ्हेनं पुन्हा हे जे काही त्यांच्यात दुजाभाव आहे ना, तो भरताने जवळजवळ मिटवला. एकाच वेळेला ही सर्व मंडळी पुन्हा एका रंगमंचावरच आली खऱ्या अर्थाने, असं आपण म्हणूया. याचं आणखीन एक उदाहरण तुला सांगते की संस्कृत साहित्यशास्त्राचे ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अलंकारांची किंवा सौंदर्याची उदाहरणं म्हणून अनेक प्राकृत श्लोक येतात. म्हणजे कुठेतरी ही जवळीक या सर्वच लोकांनी जपली आहे असं आपल्याला दिसतं. आता एक अगदी सर्वसामान्य शंका म्हणून विचारते की भाषा म्हणजेच लिपिका, खूप ठिकाणी असा गोंधळ दिसतो. खरं म्हणजे यामध्ये गोंधळाचं काही कारण नाही. कारण भाषा ही ध्वनींनी बनते आणि त्या ध्वनींची अभिव्यक्ती करणाऱ्या चिन्हांनी लिपी बनते. म्हणजे भाषा ही बोलली जाते आणि लिपी ही लिहिली जाते. आणि मग लिहिलेली लिपी पाहिली जाते, बोललेली भाषा ऐकली जाते. असा फार मोठा फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणून कानांनी ऐकू येणाऱ्या पण न दिसणाऱ्या भाषेचं दृश्य रूप म्हणजे लिपी. मराठी म्हणजे लिपी नव्हे, मराठी देवनागरीमध्ये लिहिली जाते. तशी बंगाली ही बंगाली लिपीत लिहिली जाते. लिपी विकसित होण्याची अगदी पहिली जी अवस्था आहे ना, ती ज्या लिपींचा ऐतिहासिक अभ्यास ज्यांनी केला आहे त्यांच्या मते ती चित्रलिपी होती. आणि मग चित्रलिपीकडून पुढे विकसित होत होत अनेक लिपी नंतर आल्या. तर एक प्रश्न असा आहे की लिपींची गरज केव्हा भासली. तर असं दिसतं आपल्याला की पॅलेस्टाईन किंवा सिरिया या भागामध्ये ही ऐतिहासिकांनी नोंदवलेली घटना आहे की या भागामध्ये देवळाचा कर भरण्यासाठी लोक जेव्हा पैसे देत असत तेव्हा त्याचा हिशेब ठेवण्यासाठी पहिल्यांदा त्यांना लिपीची गरज भासली. आणि तिथे त्यांनी जी काही चिन्हांकित लिपी पहिल्यांदा बनवली तो लिपीच्या इतिहासातला एक महत्वाचा क्षण, ग्रेट इव्हेंट असं त्याला म्हणतात. ती सेमिटिक लिपी आणि ही सगळ्या लिप्यांची आई असं मानलं जातं. पण भारतातल्या भाषांचं या सेमिटिक लिपीशी तसं काही साम्य नाहीये. भारताच्या संदर्भात म्हणशील तर ब्राह्मी आणि खरोष्टी ह्या 2 लिप्या अतिप्राचीन, म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये हे आपल्याला पहिल्यांदा भेटतात. आणि त्याच्यानंतर मात्र संस्कृत वाङ्मय या लिप्यामध्ये लिहिलेलं आपल्याला दिसत नाही. आणि त्यानंतर मात्र ब्राह्मी लिपी विकसित होत होत तिच्यामधून आज ज्या आपल्याला भारतात लिपी दिसतात त्या सगळ्या विकसित झालेल्या आहेत आणि त्या आता व्यवस्थित वापरात आहेत. तर ब्राह्मीची 2 भाग झाले, त्यापैकी एक उत्तर ब्राह्मी आणि दक्षिण ब्राह्मी. उत्तर ब्राह्मीमधून नागरी, नंदी नागरी, देवनागरी, शारदा, नेवारी, बंगाली, उरिया आणि बिहारची मैथिली या सगळ्या लिपी उत्तर ब्राह्मीमधून विकसित झाल्या. आणि दक्षिण ब्राह्मीमधून मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि मग खास संस्कृत लिहिण्यासाठी म्हणून तमिळ लिपीमधूनच विकसित झालेली ग्रंथलिपी. इतक्या 10-12 लिप्या आपल्याकडे प्रचलित होत्या, आजही आहेत. आणि आपली जी काही हस्तलिखितांचं सगळं वैभव आहे ते सगळं ह्या लिप्यामध्ये बांधलेलं आहे. समृद्ध असं ते वैभव आहे. त्याशिवाय मोडी आपली एक महाराष्ट्रातली लिपी खास राज्य शासनाच्या कागदपत्रांसाठी बनवलेली शिवाजी महाराजांच्या काळातली पण आपल्याला माहीत असते. बरोबर. जसं मी भाषांच्या बाबतीत म्हणलं तसं लिप्यांच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे प्रांतिक भेद दिसतात का, किंवा या प्रदेशात ही लिपी जास्त प्रचलित होती? हो, अगदी नक्कीच. म्हणजे आता मी म्हटलं ना तुला की मैथिली लिपी म्हटलं की ती बिहारमधली, देवनागरी म्हटलं की ती महाराष्ट्रातली आणि उत्तरेतली काही भागातली, शारदा ही काश्मीरचीच. म्हणजे त्या त्या प्रदेशाने आपापल्या लिपी विकसित केल्या. त्यामुळे तू म्हणतेस तसा तो प्रादेशिक भाव त्या लिप्यांना आहेच निश्चितपणे.
पण आता कसं झालं की या सगळ्या लिप्यांच्या मध्ये देवनागरी ही अधिक जास्त सोयीस्कर अशी वाटल्यामुळे मग देवनागरीमध्ये आता इतरही भाषा लिहायला सुरुवात झाली. तर तुला मी म्हटलं त्याप्रमाणे महाभारत ज्या वेळेला त्याची चिकित्सित संपादित आवृत्ती करायचं काम झालं सुरू, त्यावेळेला त्यांनी सगळ्या देशभरातून सगळी हस्तलिखिते जी गोळा केली ती 8 वेगळ्या लिप्यामध्ये होती. अच्छा. शारदा होती, मैथिली होती, नेवारी होती, ओरिया होती, बंगाली होती आणि खालच्या सगळ्या तमिळ, तेलुगू वगैरे अशा होत्या. तर त्या भागातून त्या हस्तलिखित आणली होती आणि त्या भागामध्ये त्या लिपीमध्ये त्या पोथ्या लिहिलेल्या होत्या. मगाशी तुम्ही बोलताना खरोष्टीचा पण उल्लेख केला. हो, खरोष्टी ही जी आहे ना, ही मात्र आपल्या भारतातली वाटत नाही, म्हणजे ब्राह्मी जशी वाटते. त्याचं एक वेगळेपण असं आहे की ती उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. बरं. आणि ती आपल्याला अशोकाच्या शिलालेखांच्या नंतर भारतात फारशी वापरलेली दिसत पण नाही. आणि असं मानलं जातं की खरोष्टी ही सेमिटिक लिपीमधून तयार झालेली लिपी आहे. आणि साधारणपणे ह्या लिपीमधले शिलालेख हे सुद्धा आपल्याला भारताच्या वायव्य भागामध्ये सापडतात. आता एक अगदी लोकांच्या मनातलं एक लिपी म्हटलं आणि प्राचीन भारतीय लिपी म्हटलं की पटकन आठवते सिंधू लिपी. हो. त्याच्याविषयी काय सांगतील? सिंधू ही भारतातली सर्वात प्राचीन उपलब्ध लिपी. म्हणजे ती साधारण मला असं वाटतं की गेल्या शतकाच्या प्रारंभी राखालदास बॅनर्जी वगैरे काही विद्वानांनी शिष्ट भागामध्ये सिंध प्रदेश की जो आता पाकिस्तानात आहे तो भाग सगळा, पंजाब सिंध, तिथे काही ठिकाणी उत्खनन केल्यानंतर त्यांना जी काही खापरांचे तुकडे सापडले, काही शिल्प सापडली, काही सील्स वगैरे सापडली, मुद्रा सापडल्या आणि त्याच्यावरती त्यांना काही अक्षरं दिसली. एकतर त्यांना हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात आलं की फार प्रगत संस्कृती असली पाहिजे आणि प्रगत संस्कृतीचं लिपी हे मोठं ठळक लक्षण असतं, तेही त्यांना तिथे सापडलं. तर ह्या लिपीचा अभ्यास करण्याचे अनेकांनी आजवर प्रयत्न केले, पण अजूनही कुणाला ती उलगडलेली नाहीये. आणि त्यामुळं भारतीय संस्कृतीचा फार मोठा एक ऐवज आपण असं म्हणू की हा अजूनही गुलदस्त्यातच राहिलाय. ती लिपी जर प्रकाशात आली तर आपल्याला खूप काही भारतीय संस्कृतीवरती प्रकाश पडेल. ब्राह्मी सुद्धा आधी आपल्याला वाचता येत नव्हती, ती उलगडली आणि मग आपल्याला ह्या सगळ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा एक 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 दिसायला लागल्या. त्याचं श्रेय आपल्याला बाहेरच्या परदेशी लोकांना द्यावं लागेल. प्रिन्सेप नावाचा एक विद्वान होता, तर त्याने ते केलं आणि त्यानंतर अर्थात एकदा उलगडला झाल्यानंतर मग तर काय, म्हणजे त्यांना एक खुलजा सिंगसारखं गुरु किल्ली मिळाली. बाई, एक असा एक प्रवाद आहे किंवा मतभेद आहे की पाणिनीपूर्वी लेखन कला अस्तित्वात नव्हती. हो, असं मानलं जातं की लिपीच्या मदतीनं लिहायला सुरुवात साधारण इसवी सनाच्या 1-2 शतकापासून झाली. पाणिनी हा इसवी सन पूर्व 5व्या शतकातला मानला जातो. त्याच्या काळामध्ये लिपी नसणार आणि त्याचा स्वतःचा ग्रंथ जर आपण पाहिला तर तो इतका लहान आहे की तो मुद्दामच पाठ करण्यासाठीच त्याची रचना आहे, म्हणजे सूत्रशैली ज्याला आपण म्हणतो ती. तर त्याचं कारणच हे की मौखिक परंपरेनंच सगळं ज्ञान, शिक्षण आणि संक्रमण त्याचं पुढच्या पिढीकडे जे काही होत होतं ते मौखिक परंपरेनं होत होतं. याचा अर्थ लिपी ही वापरात नव्हतीच त्या काळामध्ये. पण आता गंमत अशी आहे की पाणिनी स्वतः लिपी असा उल्लेख करतो. पाणिनीच्या व्याकरणामध्ये लिपी, लिपी असे उल्लेख आहेत. ग्रंथ असाही उल्लेख आहे. काही ग्रंथांची नावं तो सांगतो. पाणिनीच्या नंतर येणारा पतंजली तो तर कितीतरी आख्यायिका वगैरे अशा काही साहित्य प्रकारांची पण नावं सांगतो. तर हे असं सगळं असताना तुम्ही असं कसं म्हणू शकता की लिपी नव्हती? तर आपण एवढंच म्हणू शकतो की लिपीचं अस्तित्व आपण मान्य करायला हरकत नाहीये, परंतु ती अध्ययनासाठी, अध्यापनासाठी अशी वापरली जात नसणार. कारण सूत्रशैली हीच मुळी त्याची गरज आहे की लिपी नसल्यामुळे सूत्रशैलीमध्ये तुम्हाला हे सगळं ज्ञान ग्रथित करून ठेवावं लागतं. आणि प्राचीन भारताचा शिक्षणाचा इतिहास जर आपण पाहिला तर तो आपल्याला असं दिसतं की सगळी मौखिक परंपरा आहे. म्हणजे वेदग्रंथ हे तर मौखिक परंपरेनं आपल्याकडे आलेच आहेत, पण सर्व ज्ञान, उपनिषद सुद्धा, पुढची सूत्रग्रंथ हे सगळं आपल्याकडे मौखिक परंपरेनं आजवर आले. आणि आज सुद्धा तुम्ही पाहाल की आज कितीतरी पाठशाळा अशा आहेत, कितीतरी गुरुकुलं अशी आहेत की तिथे ग्रंथ समोर न ठेवता शिकवलं जातं. पण तरी मग आणखीनच आश्चर्य वाटतं की मग इतका मोठा भूगोल असलेला आपला भारत देश, इतका मोठा प्रदेश असलेला, तीच परंपरा जी उत्तरेत दिसते, तीच दक्षिणेत दिसते, तीच पूर्वेला दिसते, तीच पश्चिमेला दिसते,
आणि तोच ग्रंथ अशा मौखिक परंपरेने इतक्या वर्षानुवर्ष हजारो जतन वर्ष केला. तसाच्या तसा सुरक्षित राहतो, म्हणजे लेखनाचा किंवा लिपीचा आधार न घेता. हे तर सगळं आणखीनच मग आता विलक्षण हा वाटायला लागलं. चमत्कारच आहे. आणि या पद्धतीनं ग्रंथ मुखोद्गत झाल्यामुळे ह्या विद्या टिकल्या. अर्थात आपल्याकडे सुद्धा लिखाणाला तशी सुरुवात झाली नाही असं नाही. म्हणजे शास्त्रग्रंथ सुद्धा साधारण 4-5व्या शतकापासून लिहायला सुरुवात झाली. त्यामुळं हस्तलिखित उपलब्ध झाली. कागदावरती लिहिलेली हस्तलिखित उपलब्ध नाहीच आता, कारण कागद टिकणार नश्वर नश्वर आहे. बरोबर. पण ती ताडपत्रावरची हस्तलिखित अजूनही उपलब्ध आहेत. म्हणजे समांतर मौखिक आणि लिखित परंपरा या समांतर राहिल्या. बाई, भाषा आणि लिपींचा जो समृद्ध वारसा आपल्याला लाभलाय त्याविषयी तुम्ही अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद, आभार.